धन्यवाद येशू. धन्यवाद लॉर्ड. थँक यू जीसस. थँक यू जीसस. थँक यू जीसस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देतो, देवाची स्तुती करतो, देवाचं गौरव करतो की या सुंदरशा समयामध्ये देवाने आम्हाला एकत्र केलेलं आहे. त्याचं गौरव करण्यासाठी देवाने आम्हाला एकत्र केलेलं आहे. त्याची महिमा करण्यासाठी देवाने आम्हाला एकत्र केलेलं आहे. प्रियांनो, त्याच्या वचनाद्वारे तुम्ही आणि मी शिक्षित होण्यासाठी. हालेलुया. का? कारण प्रियांनो, देवाची इच्छा आहे की आम्ही शिक्षित होऊन त्याच्या राज्यामध्ये प्रवेश करावा. देवाची इच्छा आहे की प्रियांनो, तुम्ही सतर्क राहा. जशा त्या 10 कुवारिकेच्या दृष्टांताप्रमाणे प्रियांनो, त्या 5 कुवारी सतर्क राहून वराच्या, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, वराच्या भेटीसाठी, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्या सज्ज झाल्या. आणि प्रियांनो, त्या वराच्या, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्या कार्यक्रमामध्ये त्या सहभागी होऊ शकल्या. प्रियांनो, अशा पद्धतीने आम्हाला तयार व्हायचं आहे. देवाच्या मंडळीचं आम्हाला सतर्क राहून प्रियांनो सर्व सिद्ध व्हायचं आहे आणि देवाच्या आनंदामध्ये आम्हाला सहभागी व्हायचं आहे. आणि म्हणून प्रियांनो, ही वेळ आहे सतर्क राहण्याची, ही वेळ आहे शिक्षित होण्याची, ही वेळ आहे प्रियांनो, देवाने आम्हाला जे अद्भुत प्रगटीकरण बायबलमध्ये दिलेलं आहे ते समजून प्रियांनो त्याच्या विश्वासावर आशा ठेवून प्रियांनो त्याची वाट पाहण्याची. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर आपण मेसेजला जाण्यापूर्वी आपण प्रार्थना करूयात. सर्व वेळ देवाच्या हातामध्ये देऊयात. आपण प्रार्थना करूयात. पवित्र 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 आमच्या सनादेश परमेश्वर, आमच्या स्वर्गीय पित्या, महान थोर गौरवशाली राजा, बाबा, तुझ्या नावाला मान, महिमा, सन्मान युगानुयुग देतो की देवा, या सुंदरच्या समयामध्ये प्रभू येशू वचना म्हणून आम्ही शिकत असताना प्रभू येशू तुझ्या वचनाद्वारे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्याद्वारे प्रभू येशू आम्ही अद्भुत रीतीने देवा तुझं मार्गदर्शन मिळवावं आणि त्या मार्गदर्शनाद्वारे देवा आम्ही सतर्क व्हावं, सर्वसिद्ध व्हावं. आणि प्रभू येशू खरोखर देवा त्या सैतानाच्या फसव्या टीचिंग पासून प्रभू येशू आम्ही परावृत्त होऊन खऱ्या शिक्षणाला आम्ही ओळखावं. आणि प्रभू येशू त्या सैतानाच्या प्रत्येक डावपेचाला आम्ही देवा वचनाद्वारे त्याला नेस्त नाबूद करावं. जसं तू त्या वधस्तंभावर केलं तसं प्रभू येशू आम्ही त्या पद्धतीने तयार व्हावं. आणि बापा, त्या सैतानाची जागा जी हरलेली आहे ती त्याला वेळोवेळी दाखवून, होय प्रभू येशू, आम्ही ती व्हिक्टरी, ते सेलिब्रेशन रोज तुझ्यामध्ये करावं असं दयेने कृपेने होऊ दे. प्रभू येशू, त्यासाठी आम्ही सर्व सिद्ध खऱ्या शिक्षणाचा आधार घेऊन चालणारे असे व्हावेत असं दयेने कृपेने होऊ दे. सर्व आदर, गौरव, मान, महिमा, सन्मान देवा तुझ्या नावाला देऊन ही प्रार्थना धन्यतारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान आणि गौरवी नावाने मागतो म्हणा पित्या, आमेन. हालेलुया, प्रेज लॉर्ड. होय प्रियांनो, खरोखर देव आम्हाला त्याचं गौरव करण्यासाठी, त्याची महिमा करण्यासाठी आणि प्रियांनो सर्व सिद्ध होण्यासाठी प्रियांनो त्याने तुम्हाला मला पाचारण केलेलं आहे. हालेलुया, त्याने तुम्हाला मला तयार केलेलं आहे. त्याने तुम्हाला मला प्रियांनो या जगाच्या घाणेरड्या टीचिंग पासून, घाणेरड्या गोष्टींपासून, पापापासून त्याने तुम्हाला मला मुक्त करून प्रियांनो त्याच्या पुत्राच्या स्वर्गीय राज्यामध्ये आणून ठेवलेला आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि प्रियांनो, खरोखर मला अभिमान वाटत आहे की मसी मंथन बैठक या अद्भुत क्रांतीमध्ये देवाने मला सदस्य करून घेऊन प्रियांनो अद्भुत वचनाद्वारे तो लीड करत आहे, अद्भुत वचनाद्वारे तो मार्गदर्शन करत आहे, अद्भुत त्याच्या योजने अंतर्गत घेऊन प्रियांनो तो तुम्हाला आणि मला प्रियांनो चालवत आहे. म्हणून त्या देवाच्या नावाला शतशः प्रणाम देतो. आणि प्रियांनो, पुन्हा एक वार सांगतो, मसी मंथन बैठक ही 21व्या सदीची प्रियांनो अद्भुत क्रांती आज मसीही समाजामध्ये, आज मसीहीच्या चरित्रामध्ये, आज प्रियांनो चर्चमध्ये खऱ्या शिक्षणाला घेऊन येत आहे. अनेक लोकांना बदलत आहे. हालेलुया, अनेक लोकांना तयार करत आहे त्या देवाचं राज्य बांधण्यासाठी. आज प्रियांनो मसी मंथन बैठक जबरदस्त युद्ध पातळीवर काम करत आहे. आणि प्रियांनो, आज अनेक एरियामध्ये, आज अनेक राज्यामध्ये, इवन प्रियांनो फक्त भारतातच नाही तर परदेशात देखील अद्भुत रीतीने ब्रांचेस ओपन करून खऱ्या शिक्षणाचं टीचिंग
दैवाची इच्छा प्रत्येकापर्यंत प्रियानो पोहोचवण्याचं काम करत आहे. आणि प्रियानो, माझी इच्छा आहे की तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हावं. तर काय करायचं आहे? तर प्रियानो, भारतामध्ये असणाऱ्या प्रत्येक शाखा कुठे आहेत यासाठी तुम्हाला एक नंबर डायल करायचा आहे, म्हणजे मसीह मंथन बैठकचे चर्चेस, प्रियांनो हाऊस ग्रुप, त्याच पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने प्रियांनो जे काही मार्गदर्शन आज खऱ्या शिक्षणासाठी केलं जात आहे प्रियांनो, ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर नंबर आहे 9982335777. मसीह मंथनचे प्रियांनो चर्चेस, हाऊस प्रेयर किंवा कुठे कुठे शाखा आहेत यासाठी जर तुम्हाला माहिती पाहिजे तर नंबर आहे 9982335777. आणि प्रियांनो, माझी इच्छा आहे की जसं मी बायबल ट्रेनिंग कॉलेज घेतलेलं आहे प्रियांनो, तसंच तुम्ही देखील 5 दिवसामध्ये अद्भुत रीतीने बायबलच्या योग्य कॉन्टॅक्ट मध्ये देवाचं प्रगटीकरण, देवाचं योग्य शिक्षण, खऱ्या शिक्षण, ज्याला साऊंड डॉक्ट्रिन म्हणतात प्रियांनो, ते तुम्हाला जर जाणून घ्यायचं आहे, ते ट्रेनिंग जर करायचं आहे आणि देवाच्या राज्यामध्ये बढ चढके जर तुम्हाला काम करायचं आहे तर प्रियांनो, तुम्हाला त्यासाठी काय करावं लागणार आहे? एक नंबर डायल करावा लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला बायबल ट्रेनिंग मध्ये भाग घेता येईल. की जे जून पासून एका विलामध्ये प्रियांनो एक आईस पैस अशी जागा, आणि प्रियांनो खरोखर अद्भुत रीतीने ते ट्रेनिंग कॉलेज जून पासून स्टार्ट होणार आहे. तर काय करायचंय? तर एक नंबर डायल करायचा आहे 9322796905. पुन्हा एक बार सांगतो, सिस्टर शिवानी यांचा नंबर आहे. बायबल ट्रेनिंग कॉलेज ज्यांना करायचं आहे फक्त 5 दिवसामध्ये, तर प्रियांनो नंबर आहे 9322796905. आणि प्रियांनो, या ट्रेनिंग कॉलेजसाठी फक्त 5,000 रुपये. कशासाठी? प्रियांनो, तुमचं जेवण, तुमचं राहणं, तुमचं त्या ठिकाणच्या A to Z ज्या फॅसिलिटी देणार आहेत त्यासाठी. हालेलुया. हे प्रियांनो, कोणत्याही संस्थेला पैसे मिळत नाहीत. तर प्रियांनो, तुमचं खाणं त्यामध्ये होतं, तुमचं राहणं त्यामध्ये होतं. तुम्हाला 5 म्हणजे येण्याचा 1 दिवस, जाण्याचा 1 दिवस, असे मिळून 7 दिवसाचं अकोमोडेशन ची ही काय आहे? फी आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हे तुम्ही समजून घ्या. आणि प्रियांनो, खऱ्या टीचिंगला तुम्ही साथ द्या, तयार व्हा आणि अनेकांना तयार करा. का? कारण दैवाचं राज्य फार जवळ आहे. हालेलुया. दैवाचं राज्य फार जवळ आहे. आणि त्यासाठी प्रियांनो, तुम्हाला काय करायचे आहे? हालेलुया. जशी त्या 10 कुमारिकेला जाग करण्यासाठी जी धून, हालेलुया, जी धूम किंवा जी प्रियांनो की वर आला आहे त्याला सामोरं जा, हे जो प्रियांनो त्या ठिकाणी अद्भुत रीतीने त्यांना जाग करायचं काम केलं, तेच आज मसीह मंथन बैठक करत आहे. या जगामध्ये अनेक लोक झोपलेले आहेत, विश्वासी देखील, अविश्वासी देखील, जेंटाइल्स देखील. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि यहुदी लोक देखील. हालेलुया. जे झोपलेलं आहे त्यांना जाग करायचं काम आज मसीह मंथन बैठक करत. म्हणून या चळवळीमध्ये भाग घ्या, स्वतः तयार व्हा आणि इतरांनाही तयार करा. तर प्रियांनो, आता वेळ आहे वचनाची. सूचना सगळ्या संपलेल्या आहेत. वेळ आहे वचनाची. आणि आज खूप सुंदर वचन आहे. आणि प्रियांनो, कालच पास्टर डॅनियल राज यांनी प्रीच केलेला आहे. तोच टॉपिक घेऊन प्रियांनो खरोखर मी आज मराठीमध्ये तो मांडत आहे. हालेलुया. काय म्हटलेलं आहे? की मानवी बुद्धी पापानंतर टोटल डिस्ट्रॉय होते. प्रियांनो, मानवी बुद्धी पापानंतर टोटल डिस्ट्रॉय. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग प्रियांनो, तुम्हाला आणि मला समजायला पाहिजे की देवाने हे मनुष्याला एवढं अद्भुत जीवन दिलं होतं, परंतु फक्त आणि फक्त पापामुळे प्रियांनो त्याचं संपूर्ण जीवन तबाह झालेलं आहे. आणि आज आम्ही या जगामध्ये 21व्या सदीमध्ये जगत असताना आज आम्हाला ही गोष्ट जाणवत आहे की पापामुळे मनुष्य किती लयास गेलेला आहे. पापामुळे मनुष्य किती भरमिष्ट झालेला आहे. पापामुळे त्याचं जीवन किती बरखास्त झालेलं आहे. आणि खऱ्या देवाला ओळखण्याचं सोडून प्रियांनो तो भटकत 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 आणि आज लाखो आणि करोडो काल्पनिक देव तयार झालेले आहेत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. का? कारण का या सैतानाने मनुष्याची बुद्धी भरमिष्ट केली.
का? कारण का या सैतानाने मनुष्याला पापामध्ये टाकलं. का? कारण का या प्रियांनो जो आपण म्हणतो जगाचा सरदार, हालेलुया, जो प्रियांनो आकाशामधून संपूर्ण हे कंट्रोल करतो, हालेलुया, तो जो दृष्ट सैतान आहे प्रियांनो, त्याने मनुष्याचं जीवन अक्षरशः बर्बाद केलेलं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. मग आपण म्हणू शकतो की पाप म्हणजे काय? हालेलुया, पाप म्हणजे काय? तर मानवाचं पतन. हालेलुया, पाप म्हणजे काय? मानवाचं पतन. जी इच्छा देवाने मनुष्याला बनवायच्या पाठीमाग सर्व आशीर्वाद, इवन संपूर्ण सृष्टीवर त्याला अधिकार, हालेलुया, तो अधिकार काढून घेण्याचं काम सैतानाने आदाम आणि हव्वेला फसून, हालेलुया, ते आशीर्वाद, ते स्वातंत्र्य प्रियांनो काय केलं? सैतानाने नेस्त नाबूद केलं आणि त्याला म्हणतात पाप. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणजेच आज्ञा मोडण्याचा स्वभाव. हालेलुया. जर आदाम हवेनी जर प्रियांनो खरोखर ती आज्ञा पाळली असती तर प्रियांनो चित्र आज टोटल वेगळं असतं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तुम्ही आणि मी देवाचे आशीर्वादित लोकच असतो. हालेलुया. आज जग संपूर्ण त्या दृष्टाला वश न होता परमेश्वराला ओळखलं असतं. हालेलुया. परंतु सैतान त्याची चाल खेळण्यामध्ये सक्सेस झाला. आदाम आणि हवेला फसवण्यासाठी सक्सेस झाला. आणि म्हणून प्रियांनो काय आहे? आज्ञा मोडण्याचा स्वभाव म्हणजे पाप. हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रियांनो, मानव जातीचा पहिला मनुष्य आदाम याला प्रभू यहोवा एलोहिम युडेवावेने म्हटले, बागेच्या मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. हालेलुया. ज्याला आपण देव म्हणतो ना, मग देव कोण आहे? युडे वावे. हालेलुया. मग देव कोण आहे? हिब्रू मध्ये एलोहिम, हिंदी मध्ये यहोवा. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि प्रियानो इंग्लिश मध्ये ज्याला लॉर्ड म्हणतो, कॅपिटल एल, कॅपिटल ओ, कॅपिटल आर, कॅपिटल डी, लॉर्ड. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तो जो परमेश्वर आहे तर त्या परमेश्वराच्या, हालेलुया, ज्या दिलेल्या आज्ञा आहेत ते मोडण्याचं घाणेरडं जे पाप आहे तर ते प्रियांनो कोणी केलं? मनुष्याने, सैतानाच्या आज्ञेवरून, सैतानाच्या सांगण्यावरून. आणि प्रियांनो त्याला पाप म्हटलेलं आहे. म्हणजे काय? देवाने सांगितलं होतं मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. हालेलुया, ही आज्ञा होती. परंतु प्रियांनो ती आज्ञा प्रियांनो काय केलं? आदाम आणि हवेने तोडली. आणि प्रियांनो त्याद्वारे काय झालं? पाप या जगामध्ये आलं. मग प्रियांनो हा जो साप आहे त्याला जुन्या करारामध्ये काय म्हटलेलं आहे? साप म्हटलेला आहे. हालेलुया. पण नवीन करारामध्ये त्याला पुराणा साप, म्हणजे प्रियांनो बरेच वर्ष लोटल्यानंतर पुराणा साप, पाऊल देखील म्हणतो पुराणा साप, योहान देखील म्हणतो पुराणा साप. प्रियांनो प्रगटीकरणामध्ये देखील हा शब्द आम्हाला बघायला मिळतो. आणि म्हणून प्रियांनो काय आहे की या जुनाट सापाने, या सैतानाने, या लुसिफरने काय केलं प्रियांनो? की जे देवाने संपूर्ण मनुष्याला सुंदररित्या बनवलं होतं तर प्रियांनो त्या सैतानाने या मनुष्याच्या ब्रेनवर, हालेलुया, या मनुष्याच्या बुद्धीवर काय केला? अटॅक केला. त्याच्या बुद्धीला भरमिष्ट करायचं काम प्रियांनो कोणी केलं? या सैतानाने केलं. आणि म्हणून प्रियांनो काय आहे की हा जो आपला पाव किलोचा भेजा आहे, हालेलुया, हा जो पाव किलोचा ब्रेन आहे तर प्रियांनो तो संपूर्ण शरीराला कंट्रोल करायचं काम करतो. हालेलुया. आणि प्रियांनो या संपूर्ण शरीराला कंट्रोल करून तो ऑर्डर देत असतो. हालेलुया. फॉर एक्झाम्पल मला हाताने काय उचलायचं असेल, हालेलुया, मला कोणती गोष्ट सांगायची असेल किंवा मला पाय उचलायचा असेल किंवा कोणतीही ऍक्टिव्हिटी जी शरीराशी निगडीत आहे तर प्रियांनो त्याला कमांड देण्याचं काम हा ब्रेन करतो. आणि त्या ब्रेनचा ताबा, हालेलुया, प्रेज लॉर्ड, कोणी घेतला? सैतानाने. कशाद्वारे? फसवण्याद्वारे. आणि म्हणून आज जो सैतान, हालेलुया, संपूर्ण मानव सृष्टीला काय करत आहे? कंट्रोल करत आहे. का?
कारण तो संपूर्ण शरीरावर कधीच अटॅक करत नाही. तो फक्त हा जो 1/2 किलोचा भेजा आहे ना त्याच्यावरच अटॅक करतो, त्यालाच भरमिष्ट करतो. आणि प्रियांनो, खरोखर म्हणून हा जी ब्रेन आहे, ही जी बुद्धी आहे, तर या जुनाट सापाने काय केली? भरमिष्ट केली. हालेलुया. त्याला बळकवलं. म्हणजे काय की आज्ञा काय होती की फळ खाऊ नको. हालेलुया. परंतु सापाने काय केलं? आदाम आणि हवेला लाईटली, त्या आज्ञेला खूप लाईटली घेतलं, खूप हलगर्जीपणे घेतलं आणि प्रियांनो तो फसला गेला. कोण? आदाम. हालेलुया. आणि त्यापासून चालत आलेली आतापर्यंतची संपूर्ण मानवसृष्टी, हालेलुया, या मानवसृष्टीचा जर पूर्वी इतिहास बघण्यात गेलो तर प्रियांनो काही पिढ्या 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 ज्या वेळेस आपण मागे जातो तर त्याचा जो उत्पत्ती करता आहे, हालेलुया, त्याने कोणाला बनवलं होतं? आदामाला. हालेलुया. ॲडम. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, याला बनवलं होतं. आणि प्रियांनो, खरोखर त्याला देवाची आज्ञा खूप लाईटली ऐकलं. हालेलुया. ऐकण्याद्वारे जी आज्ञा होती त्याला लुसिफरने खूप लाईटली काय केलं? हवेच्या समोर पेश केलं. तू असं ऐकलं का? हालेलुया. ऍक्च्युली तिने म्हणायला पाहिजे होतं, काय म्हणायला पाहिजे होतं? नाही, देवाने मला आज्ञा केली. हालेलुया. पण ती म्हणे हो, मला सांगण्यात आलं. हालेलुया. बरोबर आहे, ती तसंच म्हणणार का? कारण का देवाने आज्ञा केली होती आदामाला आणि आदामाने तिला काय केलं असेल? ट्रेन केलं असेल किंवा सांगितलं असेल. म्हणून ती काय म्हटली? हो, मला सांगितलेलं आहे. हालेलुया. देवाने आम्हाला सांगितलेलं आहे. परंतु प्रियांनो, आदामाला माहित होतं की ही आज्ञा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण हवा त्याबद्दल सिरियसली नव्हती, किंवा हवा प्रियांनो काय होतं की तिने खूप लाईटली ते घेतलं. का? सैतानाने तिला भरमिष्ट केल्यामुळं तिने तो शब्द एवढा लाईटली घेतला आणि प्रियांनो फळ खाल्लं, आज्ञा मोडली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे काय? हवेला सैतानाने, लुसिफरने, इब्लिसने काय केलं? बुद्धी भरमिष्ट केली. फक्त 1/2 किलोच्या भेजामध्ये चुकीचं शिक्षण पेरलं. जे आज्ञा आहे तिला कन्वर्ट करून देवाने असं सांगितलं का, अशा पद्धतीने काय केलं? प्रियांनो, ट्रेन केलं. आणि त्याचा परिणाम काय झाला? संपूर्ण मानव जातीला आज पापाला सामोरं जावं लागत आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, मनुष्य हा देवापासून प्रियांनो काही पटीने लाभ झाला आणि आत्मिकरित्या तो डिस्ट्रॉय झाला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून प्रियांनो काय केलं? सैतानाने खूप मोठं शस्त्र, खूप मोठं अस्त्र, खूप मोठं असं काहीही घेऊन आला नाही. तर त्याने फक्त, म्हणजे काय मराठीत थोडक्यात, जे काम सुईनी होतं त्याला तलवार चालवायची गरज नाही. हालेलुया. जे काम सुईनी होतं त्याला तलवार चालवायची गरज नाही. आणि म्हणून तो अवाढव्य अशा स्वरूपात नाही आला, तर खूप सुंदर रीतीने त्याने काय केलं? हवेचं मन पगळवलं आणि सुईने काम केलं. आणि प्रियांनो, संपूर्ण एवढंसं बारीक सुई संपूर्ण काय झाली? म्हणजे काय प्रियांनो, देवाने देखील उंटाचं एक उदाहरण दिलेलं आहे की सैतान काय करतो? सुईच्या नाकातून, हालेलुया, येतो आणि संपूर्ण मनुष्याचं जीवन तबाह करून टाकतो. म्हणजे खूप छोटा असा जो डॉट असतो किंवा खूप छोटा असा क्वेश्चन मार्क असतो ना, त्याच्याद्वारे तो काय करतो? भरमिष्ट करतो. आणि म्हणून प्रियांनो, त्या दिवसापासून आज तागायत काय होतं? प्रियांनो, या लुसिफरने मनुष्याला कंट्रोल केलेला आहे. म्हणून जर बुद्धी योग्य, नॅचरली त्याचा जर योग्य वापर झाला तर प्रियांनो, ज्याला आपण प्रभू म्हणतो, ज्याला आपण लॉर्ड म्हणतो, ज्याला ग्रीकमध्ये क्रियोस म्हणतात, ज्याला हिब्रूमध्ये अदोनाय म्हणतात किंवा युडे वावे म्हणतात, प्रियांनो, या निर्माणकर्त्याला ते व्यवस्थित प्रकारे ओळखू शकतात. पण जर बुद्धी भरमिष्ट झाली, हालेलुया, जर बुद्धी प्रियांनो काय झाली? या सैतानाकडून पापी जीवनामध्ये जगण्याची जर सवय झाली तर तो खऱ्या देवाला ओळखायचं सोडून चुकीच्या पद्धतीने
सैतानाला आमिष होतो आणि प्रियानो खरोखर काय होतो की सगळं जीवन तबाह करून टाकतो. म्हणून या निर्माणकर्त्याला जर योग्य पद्धतीने ओळखायचं आहे तर बायबलद्वारे. हालेलुया. पण जर प्रियांनो याच वचनाला ट्विस्ट करून जर सैतानाने शिकवलं तर मग प्रियांनो तुमची बुद्धी, तुमचं जीवन हे काय होतं, टोटली डिस्ट्रॉय. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रियांनो आज तुम्हाला आणि मला ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा बुद्धी बिघडली प्रियांनो त्याच वेळेस पाप किंवा जे विचार ते पापिष्ट आले. हालेलुया. म्हणून प्रियांनो खरोखर ज्याला आपण परमेश्वर म्हणतो त्याला काय आहे प्रियांनो, त्याने ही पृथ्वी, त्याने ही सृष्टी, त्याने हे सगळं काही निर्माण केलं. परंतु त्या देवाला ओळखण्याऐवजी प्रियांनो काय केलं, या सैतानाने त्याची बुद्धी भ्रष्ट केली आणि नको त्या देवाला देव म्हणून प्रियांनो काय झालं, आज जग ओळखत आहे. हालेलुया. का? कारण का बुद्धी भ्रमिष्ट केली. हालेलुया. म्हणून प्रियांनो तुम्हाला आणि मला हे समजणं गरजेचं आहे की जर आपण नॅचरली पद्धतीने वचनाद्वारे जर देवाला ओळखलं तर प्रियांनो आम्ही सत्य परमेश्वराला ओळखू शकतो. पण चुकीच्या पद्धतीने प्रियांनो डिस्ट्रॉय झालेलं जी बुद्धी आहे, भ्रमिष्ट झालेली जी बुद्धी आहे, त्याने जर प्रियांनो तुम्ही देवाला ओळखण्याचा प्रयत्न केला तर प्रियांनो तुम्ही देवाला दगडात शोधणार. चुकीच्या पद्धतीने जर प्रियांनो तुम्हाला टीच करण्यात आलं तर तुम्ही लाकडात देव शोधणार. चुकीच्या पद्धतीने तुम्हाला जर टीच करण्यात आलं तर प्रियांनो जनावरात तुम्हाला देव शोधणार. म्हणून प्रियांनो तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे, योग्य बुद्धीने काय करणं गरजेचं, या देवाला ओळखणं फार आणि फार गरजेचं आहे. जर चुकीच्या पद्धतीने ओळखलं तर प्रियांनो मला तुम्हाला सांगू द्या, अनुवाद याचा 4 अध्याय आणि 28 वचन, अनुवाद 4 आणि 28 या ठिकाणी खूप सुंदर असं म्हटलेलं आहे. तेथे तुम्ही मनुष्याच्या हाडांनी घडविलेले काष्टपाषाणाधिकाचे देव, जे पाहत नाहीत, ऐकत नाहीत, खात नाहीत व हुंगीत नाहीत, अशांची सेवा कराल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणजे देव प्रियांनो काय आहे की भ्रष्ट पद्धतीने जर तुम्ही देवाचा शोध केला तर प्रियांनो अशा पद्धतीने लाकडाची मूर्त्या, प्रियांनो दगडाच्या मूर्त्या, या पद्धतीने तुम्ही काय म्हणणार की नाही हे देव आहे. पण प्रियांनो खरोखर दुसरे राजे याचा 19 अध्याय आणि 18 वचन देखील आम्हाला कळतं की दुसरे राजे याचा 19 अध्याय आणि 18व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, त्यांचे देव त्यांनी अग्नीत टाकिले आहेत, कारण ते देव नव्हते, ते मनुष्याच्या हातांनी घडलेले काष्ट पाषाण होते, म्हणून त्यांनी त्याचा नाश केला. प्रियांनो याचा अर्थ काय, चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही ही भ्रमिष्ट झालेले बुद्धीने जर देवाला शोधायचं काम केलं तर तुम्हाला जो टीच करतो ना तो रॉंग देवाकडे घेऊन जाणार. हालेलुया. की ज्याला आपण लकडी, पत्थर, प्लास्टिक, सुपरस्टिशियस गोष्टी, अंधकाराच्या शक्ती, प्रियांनो वास्तुशास्त्र याद्वारे प्रियांनो तुम्ही काय होता, भ्रमिष्ट बुद्धीने देवाला शोधायचं काम करता. परंतु प्रियांनो या ठिकाणी काय म्हटलंय की खरोखर जे इस्रायल लोक आहेत, जे आज आम्ही बघतो की जे वेगवेगळ्या पद्धतीने काय होतात प्रियांनो, देवाला शोधायचं काम करतात. प्रियांनो खरोखर ते देव आहेत का नाही हे तुम्ही शोधणं गरजेचं. काय आहे हिस्ट्री, जो रचयिता, जो निर्माण करता, प्रियांनो यशायामध्ये म्हटलेला आहे की तो देव प्रियांनो नभोमंडळावर विराजमान होऊन संपूर्ण सृष्टीला कंट्रोल करतो, तो देव. हालेलुया. प्रियांनो जो दगडात आणि मूर्त्यात आहे ना तो देव नाही. हालेलुया. का? कारण ते हुंगीत नाहीत, बोलत नाहीत, काहीच करत नाहीत. हालेलुया. तर जो या सृष्टीचा नभोमंडळावर
आहे ना विराजमान झालेला एखाद्या पडद्याप्रमाणे या सृष्टीला ताणतो, एखाद्या अंथरुणाप्रमाणे प्रियानो या सृष्टीला पांघरतो. प्रियानो तो देव ऑलमायटी गॉड. हालेलुया. हे तुम्हाला आणि मला समजणं फार आणि फार गरजेचं आहे. म्हणून प्रियानो खरोखर जी इस्रायल आहे ती काय आहे प्रियानो, ज्या वेळेस मिस्र मधून बाहेर आली, तर मिस्र ज्याला आपण आता इजिप्त म्हणतो, हालेलुया, प्रेज लॉर्ड, की त्या ठिकाणी त्यावेळेस मोशेच्या काळामध्ये प्रियानो त्या ठिकाणी हजारो देवतांची पूजा केल्या जायची. अगदी सापापासून तर प्रियानो जनावर वगैरे सगळ्यांना ते देव म्हणत होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि त्यामधून काय झाले, हे इस्रायल बाहेर आले आणि त्या ठिकाणी दुसरे राज्य, याचा 19वा अध्याय. आणि प्रियांनो जर आम्ही बघितलं 18व्या वचनामध्ये, तर काय म्हटलेलं आहे की कारण ते देव नव्हते, ते मनुष्याच्या हाताने घडवलेले, मनुष्याच्या हाताने, मनुष्याच्या बुद्धीने प्रियांनो हे देव घडवले होते. आणि प्रियांनो काय आहे की भ्रष्ट झालेली बुद्धी. हालेलुया. प्रियांनो ही जी माती आहे ना, या मातीचा एक स्वभाव आहे. हालेलुया. तुम्ही जे पेराल ना तेच उगवणार. हालेलुया. बुद्धी कशापासून तयार झाली? मातीपासून. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि मग ही जी बुद्धी आहे याच्यामध्ये जे पेरलेलं आहे तेच उगवणार. म्हणून आदाम आणि हवा यांच्यामध्ये जे सैतानाने पेरलेलं आहे तेच आज पीक फळ देत आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि म्हणून भ्रष्ट बुद्धीने देवाला जाणायचं नाही. हालेलुया. जर भ्रष्ट पद्धतीने जर देवाला जाणलं तर प्रियांनो जसं इजिप्तमध्ये 2,500, 3,000, 3,500 काय होते प्रियांनो, देवी देवता. हालेलुया. अगदी काय म्हणतात ना त्याला, किडे मकोड्यापासून प्रियांनो अगदी जनावरापासून अगदी प्रियांनो सगळ्या गोष्टीपर्यंत. म्हणून तर अहरोन ज्या वेळेस प्रियांनो त्याच्यावर दबाव आला, मोशे कुठे गेला प्रियांनो, खरोखर मोशे देवाने सांगितल्यानुसार त्या डोंगरावर गेला, होरेब पर्वतावर. आणि प्रियांनो इस्रायल लोक म्हणायला लागले की खरोखर मोशेचे काय झाले आम्हाला माहित नाही, आता काय कर, आम्हाला चालतील, आमच्या समोर चालतील असे देव तयार कर. अहरोनाची बुद्धी लगेच युटर्न. हालेलुया. देवाने केलेले चिन्ह चमत्कार, समुद्र दुभागून जे इस्रायलला सुखरूपरित्या बाहेर काढले ते सगळं विसरलं. आणि प्रियांनो इजिप्तमध्ये किंवा मिस्रमध्ये ज्या मूर्ती पूजा केल्या ते त्याला आठवलं आणि त्याने लगेच लोकांना सांगितलं की तुमचे सोने दागिने आणा. आणि प्रियांनो त्याला काय केलं, भट्टीत टाकून ते वितळवलं आणि त्याचं काय केलं, 2 शिंगावाला गाय तयार केली, 2 शिंगावाला बछडा तयार केला. आणि प्रियांनो काय म्हटलं, हाच तुमचा देव. कसा होईल हा देव? हालेलुया. अहरोनाने जे त्याच्या ब्रेनवर, हालेलुया, म्हणजे सैतानाने जे पेरलं होतं प्रियांनो तेच काय झालं, बुद्धीतून, भ्रमिष्ट बुद्धीतून बाहेर आलं आणि तो याला देव म्हणून बसला. आणि ज्या वेळेस प्रियांनो देवाने सांगितलं, बघ खाली इस्रायलकडे जाऊन बघ मोशे काय केलंय, त्या अहरोनाने आणि इस्रायलला काय झाले, बहकलेत आणि ते चुकीच्या पद्धतीने त्यांनी देव तयार करून त्याच्या पुढे नाचणं आणि वागडणं चाललेलं आहे. हालेलुया. खाली येऊन बघतो तर सगळा काही तमाशा. प्रियांनो आज सेम ह्याच गोष्टी चालू आहेत. भ्रमिष्ट केलेल्या बुद्धीच्या द्वारे भ्रमिष्ट देव प्रियांनो आज तयार झालेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे, आदामाने, हालेलुया, हवेला प्रियांनो या दोघांमध्ये सैतानाने जे पेरलं ते आज काय करत आहे, कापणी करत आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणून भ्रमिष्ट बुद्धी ही काय करते प्रियांनो, भ्रमिष्टच गोष्टी तयार करते. भ्रमिष्ट बुद्धी हे भ्रमिष्टच देव तयार करते. आणि म्हणून प्रियांनो आज हजारो देव का तयार झालेले आहेत प्रियांनो, या भ्रमिष्ट बुद्धीने तयार केलेले आहेत. म्हणून प्रियांनो आज तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे, आज तुम्हाला आणि मला ओळखणं गरजेचं आहे की कोण भ्रमिष्ट आहे, हालेलुया, आणि कोण सच्च आहे, ज्याला आपण युडे वावे म्हणतो, ज्याला हेब्रूमध्ये अदोनाय म्हणतात. हालेलुया. ज्याला प्रियांनो एलोहिम म्हणतात,
ज्याला हिंदीमध्ये प्रभू म्हणतात, ज्याला याव्हे म्हणतात प्रियांनो, ज्याला प्रियांनो इंग्लिशमध्ये लॉर्ड, एल कॅपिटल, ओ कॅपिटल, आर कॅपिटल, डी कॅपिटल, प्रियांनो हा जो लॉर्ड आहे ना, त्याने ही सृष्टी निर्माण केली आणि तुम्हाला मला समजणं फार गरजेचं आहे. परंतु प्रियांनो आज लुसिफरने काय केलं, जसं हवेला बळकवलं, जसं आदामाला बळकवलं आणि प्रियांनो टोटल त्यांचा ब्रेन डिस्ट्रॉय केला. म्हणजे काय, सैतानाने त्यांच्या बुद्धीवर विराजमान होऊन प्रियांनो त्यांना टोटल कंट्रोल केलं. आज तीच बुद्धी मनुष्यामध्ये बघायला मिळते आणि म्हणून प्रियांनो काय झालेलं आहे की हे झालेलं आहे. प्रियांनो सैतान कधी पण उच्च बघत नाही, नीच बघत नाही, श्रीमंत बघत नाही, गरीब बघत नाही, ऐसेवाला बघत नाही, वैसेवाला बघत नाही, रोडपती बघत नाही, करोडपती बघत नाही, तर प्रियांनो तो फक्त आणि फक्त तुमच्या ब्रेनवर काम करतो बास. कारण त्याला माहिती आहे यांच्या ब्रेनला जर मी डिस्ट्रॉय केलं तर हे टोटली डिस्ट्रॉय होतील. हालेलुया. का तर का ब्रेन मनुष्याच्या शरीराला कंट्रोल करतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणून प्रियांनो सैतान कोणत्याही जातीला धर्माला बघत नाही, तो फक्त आणि फक्त ब्रेन डिस्ट्रॉय करायचं काम करतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि खऱ्या देवापासून प्रियांनो मनुष्याला दूर ठेवायचं काम करतो. का, कारण का मनुष्याने जर खऱ्या देवाला ओळखलं तर प्रियांनो तो काय होणार, हालेलुया, तो खऱ्या गोष्टी जाणणार. देवाच्या सर्व ज्या अद्भुत गोष्टी आहेत ते तो ओळखणार आणि प्रियांनो तो सैतानापासून दूर होऊन सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणार. म्हणून तर प्रियांनो काय म्हटलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने या डिस्ट्रॉय झालेल्या आदामाला स्वतःच्या रक्ताने शुद्ध केलं आणि त्याचं डिस्ट्रॉय झालेलं जे जीवन आहे ते त्याच्या रक्ताद्वारे त्याने काय केलं, पवित्र केलं, शुद्ध केलं. आणि हे सर्व प्रियांनो ज्या वेळेस एखादा मनुष्य प्रियांनो काय करतो, ऍक्सेप्ट करतो आणि प्रियांनो ते आदामाचं बीज हालेलुया आपल्या जीवनामधून काढून टाकतो, त्याचं तारण होतं. म्हणून तर म्हटलेलं आहे, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. प्रियांनो येशू ख्रिस्ताने काय केलं, तुमचं आणि माझं पाप त्या सैतानाने आदामाच्या द्वारे जे केलेलं पाप, जे ब्रेन डिस्ट्रॉय करण्याचं काम, तेच येशू ख्रिस्ताने काय केलं, स्वतःचं रक्त देऊन त्याला शुद्ध केलं, पवित्र केलं. आणि प्रियांनो ज्या वेळेस तुम्ही कबूल करता त्याच वेळेस तुमच्या पापाची क्षमा होती आणि तुम्ही त्याच्या नावाने बाप्तिस्मा घेता, त्याच वेळेस तुम्ही डिक्लेअर करतात आणि प्रियांनो तुमच्यावर पवित्र आत्म्याची छाप लागून ते डिस्ट्रॉय झालेलं मन, ती डिस्ट्रॉय झालेली बुद्धी प्रियांनो त्याच्या रक्तामध्ये पवित्र होती आणि प्रियांनो तुम्ही खऱ्या जीवनाचा स्वाद. आज प्रियांनो हे विश्वासणारे लोक, आज जी येशू ख्रिस्ताची सुवार्ता कार्य करत आहेत, आज जे गॉस्पल सांगायचं काम 10% लोक करत आहेत, खऱ्या शिक्षणावाले करत आहेत, मसीह मंथन बैठकवाले करत आहेत, हेच काम करत आहेत की बाबा त्या सैतानाकडे जाऊ नका. का, कारण तो बुद्धी भरमिष्ट करतो आणि तो बुद्धी भरमिष्ट करण्याद्वारे तुमचं जीवन टोटल डिस्ट्रॉय करतो. आणि म्हणून प्रियांनो येशू ख्रिस्ताद्वारे हे टोटल डिस्ट्रॉय झालेलं जीवन प्रियांनो टोटल हालेलुया सार्वकालिक जीवनामध्ये त्याच्या रक्ताने, त्याच्या पवित्रतेने, त्याच्या नीतिमत्वाने येतं. आणि म्हणून प्रियांनो आम्ही तुमच्याकडे येतो, तुम्हाला सांगतो हालेलुया. नाहीतर प्रियांनो मसीह लोकांना काही गरज नाही. हालेलुया, विश्वासी लोकांना तुमच्याकडे येण्याची काही गरज नाही. तुमचं भ्रष्ट जीवन प्रभू येशूच्या रक्तामध्ये शुद्ध करण्यासाठी प्रियांनो पवित्र आत्मा तुम्हाला कन्व्हिक्ट करतो. आणि प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त देव आहे हे तुमच्याकडून वधून प्रियांनो पापापासून तुम्ही परावृत्त होता आणि तुम्ही देवाच्या निवडलेल्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रियांनो तुमचा प्रवेश होतो. आणि म्हणून जर तुम्ही
प्रियांनो, या देवाच्या हकेला जर ओ दिली, बायबलच्या वचनाला तुम्ही जर वाचलात, तर प्रियांनो खऱ्या जीवनाचा आनंद या निर्माणकर्त्याला, ज्याला युडे वावे म्हणतो, त्याला प्रियांनो तुम्ही ओळखू शकता. आणि म्हणून प्रियांनो, आज तुम्ही आणि मी कोणत्या ईश्वराला जाणतो याच्यापेक्षा प्रियांनो युडे वावे, जो या सृष्टीचा निर्माण करताय, जो या सृष्टीचा चालक आणि मालक आहे, ज्याला अदोनाय म्हणतात, हालेलुया, प्रेज लॉर्ड, याला ओळखणं फार गरजेचं आहे. हालेलुया. आणि ज्या वेळेस तुम्ही याला ओळखताना, त्या सैतानाला तुम्ही तवज्जो देखील देत नाही, त्या भ्रष्टतेला तुम्ही खतपाणी देखील घालत नाही. आणि प्रियानो, ते भ्रष्ट जीवन तुम्ही त्याच ठिकाणी नष्ट करून दैवाच्या सार्वकालिक जीवनामध्ये तुम्ही चाल. आणि म्हणून प्रियानो, हे आज जे निर्बुद्ध लोक आहेत ना, ते समजू शकत नाही. जे सैतानाच्या अधीन आहेत ना, ते समजू शकत नाही. प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे. सैतान कोणतंही रिलिजन बघत नाही. सैतान फक्त ब्रेनवर अटॅक करतो आणि त्या मनुष्याला भ्रष्ट करायचं काम करतो. परंतु प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला ही जी सुवार्थ आलेली आहे, याकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. का? कारण का बुद्धी कशापासून झालेली आहे? मातीपासून. हालेलुया. ती पुन्हा कुठं जाते? मेल्यानंतर मातीत. हालेलुया. मग मातीचा एक स्वभाव आहे, त्या मातीमध्ये जे पेरू ना तेच उगवणार. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि म्हणून प्रियांनो, त्या ठिकाणी जर योग्य बीज जे ख्रिस्ताद्वारे आलेलं आहे, जे वचनाद्वारे आलेलं आहे, प्रियांनो, जे वरून आलेलं आहे, ते जर स्वीकारलं तर तुमचं आणि माझं जीवन सफल. हालेलुया. तुम्ही आणि मी सार्वकालिक जीवनाकडे प्रियांनो येऊ शकतो. आणि म्हणून प्रियांनो, हे तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे. प्रियांनो, एक वचन आहे, पहिले योहान याचा 5वा अध्याय, पहिले योहान याचा 5वा अध्याय आणि वचन आहे 19. पहिले योहान 5:19 काय म्हटलंय? आपण देवापासून आहो हे आपल्याला ठाऊक आहे, सगळेजण त्या दृष्टाला वश झाले आहे. आता जे विश्वासणारे आहेत त्यांना माहित आहे की आपण देवाचा स्वीकार केला आणि म्हणून आम्ही देवामध्ये आहोत. हालेलुया. परंतु हे वचन सांगतं की संपूर्ण जग त्या दृष्टाला वश झालेलं आहे. कसं? हालेलुया. का? कारण सैतानामध्ये काय केलं? बीज पेरायचं काम सैतानाने केलं. हालेलुया. सैतानाने आदामाच्या, हवेच्या ब्रेन मध्ये घाणेरडं पाप काय केलं? त्याद्वारे ते जीवन डिस्ट्रॉय केलं. परंतु प्रियांनो, काय झालं? ते जे पाप आहे आदामाद्वारे आजपर्यंत चालत आलं. हालेलुया. आणि ते चालत आल्यामुळे प्रियांनो काय झालं? हालेलुया, प्रेज लॉर्ड, की ते दृष्टाचं पाप आज संपूर्ण जगामध्ये आहे. म्हणून तर आपण म्हणतो ना, अरे हे असं का होतं? अरे देव आहे तर हे एवढं घाण का? प्रियांनो, भ्रष्टता, हालेलुया, दृष्टता, ते घाणेरड्या पापामुळे प्रियांनो ह्या गोष्टी होतात. देव ह्या गोष्टी करत नाही, तर प्रियांनो भ्रष्ट झालेलं मन, हालेलुया, प्रेज लॉर्ड, देवापासून दूर झालेलं मन या गोष्टी करतं. आणि म्हणून या गोष्टी चाललेल्या आहे. प्रियांनो, खरोखर हा जो सैतान आहे ना, याला हिब्रू मध्ये हेलेल म्हणतात. हालेलुया. हेलेल म्हणजे काय? वर्शिप करणारा. प्रेज लॉर्ड. की हा जो सैतान आहे ना, तर प्रियांनो हा सैतान काय आहे? याला हिब्रू मध्ये काय म्हणतात? हेलेल म्हणजे वर्शिप करणारा. हा जबरदस्त स्वर्गामध्ये वर्शिप करणारा होता. परंतु त्याची बुद्धी काय झाली? भरमिष्ट. हालेलुया. त्याची बुद्धी काय झाली? भरमिष्ट झाली. आणि भरमिष्ट झालेली बुद्धीने जर जे काही पेरलं तर ते घाणेरडंच काय होणार? प्रियांनो, बाहेर येणार, किंवा जे पेरलेलं आहे तेच उगवणार. म्हणून या सैतानाने उच्च, हालेलुया, तो अति उच्च होता. त्याच्यासारखा प्रियांनो वर्शिप लीडर नव्हता स्वर्गात. एवढा सुंदर, एवढा अद्भुत, रूपे गोदामे, काय वाटल ते, त्याची चमक, अरे बाप रे, त्याची चमक म्हणजे
प्रियानो, जो सूर्य उगवतो ना, हालेलुया, या प्रकाशासारखी त्याची तेजमय, हालेलुया, प्रभात पुत्र म्हटलेला आहे. पण प्रियानो काय झालं? अतिबुद्धी त्याला प्रियानो काय झालं? डिस्ट्रॉय करण्यासाठी, हालेलुया, प्रेज लॉर्ड, तो वरून पडला. हालेलुया, तो काय झाला? वरून पडला. का? कारण म्हटलं मी देवाच्या सिंहासना समान माझं सिंहासन तयार करीन. आणि प्रियानो, त्याच वेळेस देवाने त्याला काय केलं? स्वर्गातून खाली, हालेलुया, प्रेज लॉर्ड, टाकून दिलं. प्रियानो, ही भ्रष्ट झालेली बुद्धी काय करणार? तुमच्या आणि माझ्या बुद्धीमध्ये भ्रष्टतेचंच बीज पेरणार. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि म्हणून तर मत्ते 13:39 मध्ये प्रियांनो, आम्ही जर बघितलं 13:39 मध्ये काय म्हटलेलं आहे? ते पेरणारा वैरी हा सैतान आहे, कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. हालेलुया. म्हणजे काय? तो सैतान आला आणि बीज पेरून गेला. प्रियांनो, हे बीज कोणतं? या ठिकाणी उदाहरण 4 प्रकारच्या मातीचं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. परंतु जर आम्ही याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं तर प्रियांनो, आदामाच्या आणि हवेच्या मेंदूमध्ये, ब्रेनमध्ये काय झालं प्रियांनो? हे निधन पेरलं गेलं सैतानाद्वारे. हालेलुया. आणि प्रियांनो, ते निधन काय झालं? पेरल्यामुळं काय झालं प्रियांनो? सगळ्या चांगल्या पिकाचं नुकसान, हालेलुया, कोणी केलं प्रियांनो? हालेलुया, या पेरलेल्या बीजाने. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणून आदामामध्ये ते पेरलं आणि आज तागायत संपूर्ण मानवसृष्टीमध्ये हे बीज काय करत आहे? काम करत आहे. आणि म्हणून हे डिस्ट्रॉय झालेलं बुद्धीचं मन प्रियांनो काय करतं? बिघडलेली बुद्धी, मग ते फळ देखील बिघडलेल्या पद्धतीनेच देणार. आणि म्हणून प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला समजणं फार आणि फार गरजेचं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि मग ते बीज कसं पेरलं हे तुम्हाला आणि मला माहित आहे. आपण उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 8 वचनामध्ये जर आम्ही वाचलं तर काय म्हटलंय? उत्पत्ती 3रा अध्याय आणि या ठिकाणी खरोखर आम्ही जर बघितलं तर सर्प 1 ते 8 या वचनामध्ये जर बघितलं तर सैतान हवेला काय म्हणतो? हालेलुया, तू फळ खाल्ल्याने मरणार नाहीस. प्रियांनो, आम्ही या ठिकाणी जर कॉन्सन्ट्रेट केलं तर प्रियांनो, देवाचं वचन काय होतं? की आज्ञा होती. हालेलुया, की ते फळ खाल्लं तर तू खास मरशील. परंतु प्रियांनो, सैतानाने त्या हवेला भरमिष्ट केल्यानंतर आज्ञाच्या ऐवजी काय म्हटला? की तुला असं देवाने सांगितलं का? आज्ञा सांगितलं म्हणजे लाईटली सांगितलं, म्हणजे तिला त्या गोष्टीचा सिरियसनेस वाटलाच नाही. हालेलुया, देवाची आज्ञा होती, खाशील तर खास मरशील. पण सैतानाने काय म्हटलं? की तू असं देवाने तुला म्हटलं का? हालेलुया, तिला ते लाईटली पद्धतीने काय केलं प्रियांनो? सैतानाने भरमवलं. आणि प्रियांनो, नंतर 6व्या वचनामध्ये तिला वाटलं अरे ते फळ खाण्यास फार मनोहर आहे. आणि काय म्हटलंय त्या ठिकाणी? की शहाणे करण्यास फार इष्ट. प्रियांनो, या पद्धतीने हवेच्या मनावर, हवेच्या बुद्धीवर टोटल सैतानाचं काय झालं प्रियांनो? त्या ठिकाणी कमांड आली. सैतानाने ते टोटल काय केलं? तिच्या माइंडवर कंट्रोल केलं. आणि प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, देवाने दिलेली आज्ञा तिच्यापासून प्रियांनो सैतानाने हिरावून घेऊन तिला सांगितलं की तुला हे फळ शहाणं करण्यास इष्ट. आणि प्रियांनो, तुम्ही देवदूता समान व्हाल अशा पद्धतीने भरमावलं. आणि तिने नंतर त्या सैतानाच्या आईने बघितलं, सैतानाच्या दृष्टिकोनातून बघितलं आणि ते फळ तिला मोहक वाटलं. तिला ते फळ शहाणं करण्यात इष्ट वाटलं. आणि प्रियांनो, तिने ते फळ खाल्लं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणजे काय प्रियांनो? सैतानाने
फक्त आदामाला प्रियांनो फळ खाण्यासाठी नाही, तर प्रियांनो देवाचा शब्द मोडण्यासाठी तयार केलं. हालेलुया. ही भरमिष्ट बुद्धी आदामाला भरमिष्ट करण्यासाठी प्रवृत्त केलं. हालेलुया. ही जी बुद्धी स्वर्गातून 1/3 देवदूत खाली घेऊन जशी आली, तशीच प्रियांनो आदामाला त्या एदेन बागेमधून काढण्यासाठी ही भरमिष्ट बुद्धी हिने तयार केलं. म्हणजे प्रियांनो खूप घाणेरड्या पद्धतीचा खेळ सैतान त्या हवेबरोबर खेळला. हालेलुया. आणि आज तागायत ही मानव सृष्टी पापामध्ये, शापामध्ये, अंधकाराच्या शक्तीमध्ये आणि अनेक भरमिष्ट देव निर्माण करण्यासाठी प्रवृत्त झाले. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणून सैतानाने त्यावेळेस भरमिष्ट बीज पेरलं आणि त्याची कापणी आज देखील होत आहे. परंतु प्रियांनो, तुम्ही आणि मी खूप नशिबवान आहे की आमच्या येशू ख्रिस्ताने काय झालं प्रियांनो, की आमच्या येशू ख्रिस्ताने ते भरमिष्ट पाप त्याच्या रक्ताने शुद्ध करून प्रियांनो जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना सार्वकालिक जीवनामध्ये आणण्याचं जबरदस्त काम हालेलुया येशू ख्रिस्ताने केलेला आहे. जो होता युडे वावे जर म्हणून आला असता तर संपूर्ण जग डिस्ट्रॉय झालं असतं. हालेलुया. बेची राग झाला असतं. परंतु त्या युडे वावेला प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त बनून यावं लागलं, मसीह म्हणून बनून यावं लागलं, अभिषेकित म्हणून बनून यावं लागलं. प्रियांनो तुमच्या आणि माझ्यासाठी बाळ म्हणून यावं लागलं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि त्याने ज्या वेळेस संपूर्ण सृष्टी हालेलुया प्रेज लॉर्ड भरमिष्ट केली प्रियांनो, त्याच वेळेस देवाने म्हटलं की स्त्रीचं बीज तुझी काय करील, टाच फोडील. हालेलुया. स्त्रीचं बीज काय करील, तुला डिस्ट्रॉय करील, तुझं शिक्षण डिस्ट्रॉय करील, तुला नेस्त नाबूद करील. आणि येशू ख्रिस्ताने केलं. हालेलुया. 2025 वर्षापूर्वी तो क्रुसिफाय झाला आणि प्रियानो सैतानाची नांगी त्या वधस्तंभावर ठेसून हालेलुया त्या सैतानाच्या बंधनातून संपूर्ण मानव सृष्टीला त्याने तारणाचा, सार्वकालिक जीवनाचा, त्या अंधकाराच्या, शापाच्या, पापाच्या जीवनापासून बाहेर काढून स्वर्गीय जीवनामध्ये आणलं. हालेलुया. फक्त आणि फक्त तुम्हाला आता विश्वास करायचा आहे. ते डिस्ट्रॉय बीज प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्रतेमध्ये डिस्ट्रॉय करायचं आणि सार्वकालिक जीवनामध्ये येण्याचं काम हे तुमचं वैयक्तिक निर्णय आहे. देव कोणावरही कंपल्शन कधीच करत नाही. त्यावेळेस देखील आणि आज देखील तो कोणावरही कंपल्शन करत नाही. फक्त जे योग्य आहे ते सांगतो, जे चूक आहे ते सांगतो. घेणं न घेणं हे तुमच्यावर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवबाप करो या वचनाद्वारे देव तुम्हाला अधिकाधिक आशीर्वादित करो. हा विषय पुढच्या आठवडी आपण अजून कंटिन्यू करूयात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण का आता मला असं वाटतंय किड्स बायबल चर्च आहे. तर प्रियांनो आपण या ठिकाणी थांबूयात. पुढच्या वेळेस अजून चांगल्या पद्धतीने आपण तो विषय निम्मा जो राहिलाय तो शिकूयात. तर आपण सर्वजण प्रार्थना करूयात. पवित्र पवित्र सनाधीश परमेश्वर आमच्या स्वर्गीय पित्या, महान थोर गौरवशाली राजा, बापा तुझ्या नावाला मान महिमा सन्मान युगानुयुग देतो की देवा. खरोखर प्रभू येशू हा सुंदरसा विषय होय प्रभू येशू मनुष्याच्या बुद्धीवर होय प्रभू येशू ज्यावेळेस सैतानाने होय प्रभू येशू भरमिष्ट केलं त्यावेळेस संपूर्ण जीवन त्याचं देवा डिस्ट्रॉय झालं. परंतु होय प्रभू येशू आम्हाला तू देवा या गोष्टी सर्व ओळखण्यासाठी, जाणण्यासाठी आज बायबल आमच्यामध्ये आहे की देवा तू ते जे डिस्ट्रॉय झालेलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे शुद्ध करण्यात आलं आणि प्रभू येशू आम्हाला सार्वकालिक जीवन तुझ्यामध्ये आहे. होय प्रभू येशू स्वर्गीय जीवन तुझ्यामध्ये आहे. म्हणून देवा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी महिमा करतो. आणि प्रभू येशू आम्ही भरमिष्ट बुद्धीने पेरलेले नाही तर देवा आम्ही सार्वकालिक जीवनासाठी
तयार केलेले तुझे लेकर आहोत. आणि म्हणून देवा, सैतानाचा कोणताही डाव आणि पेच आणि अंधकाराच्या शक्ती आमच्यावर चालत नाही. तर देवा, तुझ्या वचनाद्वारे आमच्यासाठी कल्याणकारक गोष्टी देवा तू करतोस. म्हणून देवा तुझे उपकार मानतो. सर्व आदर गौरव मान महिमा सन्मान देवा तुझ्या नावाला देऊन ही प्रार्थना धन्य धारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान आणि गौरवी नावाने मागतो म्हणून ऐकतो त्या. आमेन. प्रेज द लॉर्ड.